नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत एलएस मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. माझी भूमिका गैर नाही. मतदारसंघातील लोकांना माझं काम विचारा. 24 तास लोकांसाठी उपलब्ध असतो. ओमराजे निंबाळकरांचं वक्तव्य. केतन अगरवाल मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. होणाऱ्या पत्नीने प्रियकरासोबत कट रचून केतन अगरवालाची हत्या केल्याचं उघड. लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून पुढील तपास सुरू. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या या आंतरराष्ट्रीय धोरणांमुळे नाही तर नरेंद्र मोदी यांच्यामुळे होत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. मी सत्ताधारी असो की विरोधात शेतकऱ्यांचं काम करत राहणार. केवळ जनतेच्या विकास कामासाठी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. खासदार नागेश पाटील अष्टेकर यांचं वक्तव्य. समृद्धी महामार्गावर अपघात. धावत्या ट्रकला फॉर्च्युनर गाडीने दिली धडक. गाडीतील पती पत्नीचा जागीच मृत्यू. चालकासह 3 जण गंभीर जखमी. जखमींवर जालना येथे उपचार सुरू. पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात. अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह फरार. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. जळगाव मधील रणगाव तालुक्यातील पाळधी नजीक सावदा रिंगणगाव मार्गावर भीषण अपघात. 2 दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तिघांचा जागीच मृत्यू. पुढील तपास सुरू. माझ्या बहिणीचा नाद सोड, तिच्याशी तुझं लग्न होऊ देणार नाही असं म्हणत 4 जणांनी तरुणावर चाकू आणि लोखंडी रॉडने केला जीवघेणा हल्ला. तरुणावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. हिंगोली जिल्ह्यात पावसाच्या प्रतीक्षेत लावलेल्या हळदीचं नुकसान. हिंगोलीतील शेतकऱ्यांसमोर मोठं संकट. प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूर तालुक्यातील तडवाडा घाटात ढगफुटी सदृश्य पाऊस. शिरूर बंगला नांदगाव मार्गावरील पूल वाहून गेल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.